मादक पदार्थ तस्करांवर मोठा आघात करत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत शहरातील पवननगर आणि मोहाडी परिसरात छापा टाकून 1,42,65,000 रुपयांचा 570 किलोहून अधिक गांजा जप्त केला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 23 मार्चच्या मध्यरात्री ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली। या कारवाईत 24 वर्षीय आरोपी विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याला अटक करण्यात आली आहे। पवननगर येथील त्याच्या घरातून पोलिसांनी 440 किलो गांजा जप्त केला, तर आरोपीच्या सांगण्यावरून मोहाडी येथील त्याच्या आजीच्या घरातून आणखी 129 किलो गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलेला गांजा नेमका कुठून आला आणि या तस्करीचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण एलसीबी टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत। त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत।